शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस्ट फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, बेडवर लागवड करत असताना त्यामध्ये खतं कशी द्यायची हा भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। त्यामुळे या व्हिडिओत आपण बेडवर लागवड करत असताना खतं कशी द्यायची या विषयावर चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बेड कोणत्या दिशेने पाडायचा आहे याबद्दलची माहिती पाहूया। कारण यावर्षी आपल्याला पावसाचा अंदाज हा कमी दाखवला आहे। त्यामुळे यावर्षी आपल्याला आपले बेड उताराच्या आडव्या दिशेने पाडायचे आहेत। म्हणजे जर आपला उतार उत्तर ते दक्षिण असेल तर आपल्याला बेड पूर्व ते पश्चिम पाडायचा आहे। जेणेकरून जे काही पावसाचं पाणी आहे तर ते या नाल्यामध्ये थांबून जमिनीत मुरण्यासाठी मदत होईल आणि ज्यावेळेस पाण्याचा ताण पडेल त्यावेळेस या ओलाव्याचा आपल्या पिकाला फायदा होईल। म्हणून यावर्षी हे बेड आपल्याला उताराच्या आडव्या दिशेने पाडायचे आहेत। सोबतच आपल्याला एका बाजूने एक नाली सुद्धा काढायची आहे, जेणेकरून जे काही जास्त होणारं पाणी आहे तर ते या नालीच्या माध्यमातून आपल्या शेताच्या बाहेर जाईल आणि आपलं बेड त्या ठिकाणी फुटणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपल्याला यावर्षी बेड पाडायचे आणि हे बेड पाडण्याआधी आपल्याला शेतामध्ये खत फेकून द्यायचे आहेत आणि नंतरच त्या ठिकाणी बेड पाडायचे आहेत। जेणेकरून आपण जे काही टाकलेले खतं आहेत तर ते मातीआड होतील। तर हे खत आपण एकतर मजुराच्या मदतीने फेकून देऊ शकतो। जर आपल्याकडे मजूर उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी हे जे काही खत फेकण्याचं यंत्र आहेत तर याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये खत फेकून देऊ शकतो आणि नंतर त्या ठिकाणी बेड पाडू शकतो। आणि जर आपल्या भागात हे यंत्र सुद्धा उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी खताचं पोतं थोडंसं फाडून त्याला बेड पाडण्याच्या यंत्रावर ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून यामधून खत थोड्या थोड्या प्रमाणात बेडच्या आतमध्ये पडत जाईल आणि मातीआड त्या ठिकाणी होत राहील। किंवा आपण त्या ठिकाणी त्या बेड पाडण्याच्या यंत्रावर बसून अशा पद्धतीने खताची पेरणी सुद्धा करू शकतो। पण यामध्ये आपल्याला एका बेडमध्ये किती खत टाकायचं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे। यासाठी आपल्याला एकरी किती खत टाकायचे आहेत आणि आपले एकरी किती बेड पडणार आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ माझ्या शेतामध्ये एका एकरात जवळपास 32 ते 33 बेड पडतात आणि जर मला त्या ठिकाणी एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचे असतील, म्हणजे त्या ठिकाणी 150 किलो जर खत टाकायचं असेल तर प्रत्येक बेडवर माझे जवळपास 4 ते 5 किलो खत पडणं आवश्यक आहे। तेव्हाच माझं एकरी 150 किलो खत हे त्या ठिकाणी पडणार आहेत। आणि जर आपले बेड हे आधीच पाडलेले असेल तर त्या ठिकाणी आपण मजुराने खताची पेरणी करू शकतो किंवा आपण जे कापूस पिकामध्ये खत पेरण्यासाठी जुगाड वापरतो तर तो जुगाड वापरून सुद्धा आपण या बेडमध्ये खताची पेरणी करू शकतो। किंवा जर आपल्यापाशी एखादं जुनं टोकन यंत्र असेल तर त्या टोकन यंत्राने सुद्धा आपण त्या ठिकाणी खत देऊ शकतो। पण नवीन टोकन यंत्राने आपण या ठिकाणी खत अजिबात देऊ नये, कारण खतामुळे आपलं जे काही टोकन यंत्र आहे तर ते खराब होण्याची शक्यता राहते। यापैकी जेही आपल्याला त्या ठिकाणी सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपण आपल्या बेडमध्ये त्या ठिकाणी खतं द्यायची आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।